नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, जे जातीवादी भडवे किडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटविण्यासाठी झडत होते किंवा पडत करत होते, त्यांना जे आता चांगलाच मोठा दणका थेट अमेरिकेकडनं भेटलाय. तर नेमकं असं काय घडलंय, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, भारत देशामध्ये अनेक असे जातीवादी भडवे आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध करतात आणि त्याचसोबत त्यांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवायचं असतं. परंतु त्या जातीवादी किड्यांना चांगला मोठा दणका थेट अमेरिकेकडनं देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ग्वालियर मध्य प्रदेशमधील एक अनिल मिश्रा नावाचा एक वकील आहे, जो गेल्या अनेक दिवसापासून म्हणतोय की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आम्ही या देशामध्ये राहू देणार नाही, असे पांचट वक्तव्य तो करत असतो. तर त्याला सांगू इच्छितो, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जलवा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आहे. तर मी असं नेमकं का म्हणतोय? तर मंडळी, तुम्हाला सांगू इच्छितो, अमेरिकेतील सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी ही एक संस्था आहे, जी अमेरिकेतील खूप मोठी अशी संस्था आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर केला आहे. भीमराव आंबेडकर प्राइज इन ग्लोबल असं त्या पुरस्काराचं नाव ठेवण्यात आलं आहे. आणि थेट अमेरिकेसारख्या मोठ्या देशाने ज्या या ठिकाणी अशी गोष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये केंद्रस्थानी आहे, हे आपल्याला दिसून येतंय. जे लोक भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवण्याचा प्रयत्न करत होते किंवा त्या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांच्या धडपडी चालू होत्या, त्या सर्वांना मोठा दणका आता थेट अमेरिकेतील एका मोठ्या संस्थेने दिलाय. त्यांनी थेट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर केला आणि तो पुरस्कार जाहीर केल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या लोकांना चांगल्याच मिरच्या झोंबायला लागलेल्या आहेत. कारण मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारा एक वकील होता अनिल मिश्रा. त्याने काही मुलाखती दिल्या होत्या काही ठिकाणी, ज्या न्यूज चॅनलला बोलत असताना तो म्हणाला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटविण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि त्याचसोबत आणखी एक हिंदू महाराज आहे, स्वामी स्वरूपानंद, तो देखील नेहमी बडबड करत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गरळ ओकत असतो. हे दोन व्यक्ती जे आहेत नेहमी टार्गेट करत असतात आणि ते म्हणत असतात की भारतातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवू. तर त्यांना चांगलाच मोठा दणका अमेरिकेकडनं भेटलाय. त्यांना म्हणावं, तुम्ही भारतातून नाव मिटवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आता आमच्या बापाचं नाव थेट 7 समुद्र पार अमेरिकेमध्ये एक पुरस्कार त्यांच्या नावाने जाहीर झालाय. आणि भारतातील कदाचित एकमेव व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या नावाने हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे येथील जातीवादी किड्यांना चांगलाच मोठा दणका बसलेला आहे. जे म्हणत होते की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटू किंवा त्यांचं कार्य आम्ही ठेवणार नाही, त्या सर्वांना सर्वात मोठा दणका देण्याचं काम जे आहे सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी या संस्थेने दिलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्या ठिकाणी पुरस्कार जाहीर केला आणि हा पुरस्कार अशा शैक्षणिक कार्याला सन्मानित करेल जे अमेरिकन फिलॉसॉफी आणि आशिया, आफ्रिका तसेच इतर उपेक्षित प्रदेशातील जे विचार परंपरेचे संवाद आहेत त्यांना तपासण्यासाठी व त्याबाबत जे काही कार्य असेल त्यामध्ये हा पुरस्कार अतिशय मोठा व महत्त्वाचा मानला जाणार आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे, खाली कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.